सोमवार म्हटलं की सगळ्यांनाच कंटाळा येतो, पण काय करणार, सोमवार आले की सगळी आपली कामं करावीच लागतात. म्हणून मी पटापट कामं करायला सुरुवात घेतली. पण आमचे कबीर शेठ उठून बसले होते. त्यालाच घेऊन चपात्या करून घेतल्या. चपात्या झाल्यावरती चहा गरम करायला घेतला. चहा गरम करायला ठेवला. त्याच्यावर बडबड चालू होती. बडबड झाली आणि नंतर आम्ही दोघं बसलो नाश्ता करायला. त्याचं लक्ष होतं मोबाईलमध्ये आणि माझं काम होतं त्याला भरवण्याचं. मी भरवत होते आणि त्याचं खाण्याचं काम पण चालूच होतं. पण मोबाईलमधून लक्ष काय हटत नव्हतं. नंतर बघितलं तर साहेब संसार काढून बसला होता त्याचा खेळण्यांचा. सकाळी सकाळी झोपायचं सोडून त्याचं खेळायचं काम चालू होतं. म्हटलं खेळतं आहे तर खेळू दे, तोपर्यंत मी बाकीची कामं करून घेते. म्हणून मग थोडा वेळ खेळला वगैरे. मी बाकीची कामं माझी आवरून घेतली पटापट आणि मग नंतर त्याला घेतलं झोपवायला. त्याला झोपवलं आणि बाकी म्हटलं आता जेवणाची तयारी करूया. म्हणून मग तांदूळ वगैरे धुवून घेतले आणि कुकर लावून घेतला. कुकर लावायची तयारी करायला घेतली आणि इथे टॅमॅटो वगैरे कापून घेतला डाळीमध्ये टाकायला. मिरची वगैरे कापून घेतली आणि म्हटलं आता कुकर लावून घेऊया. कुकर लावायची तयारी पूर्ण झाली होती. बाकीची कामं करायला घेतली होती. कपडे ते कुकर लावून घेतला मी आणि बाकीची कामं करायला घेतली. कपडे तिथे मशीनला लावलेच होते, ते धुवून झाले होते, मशीनमध्ये सुकवून झाले होते, ड्राय करून झाले होते. तेच फक्त सुकवायचं राहिलं होतं आणि मग ते पण करून घेतलं. तोपर्यंत जेवण झालं होतं आणि कबीर आणि त्याची दीदी आतमध्ये जेवायला बसले होते. दीदीने शाळेतून बटाट्याची कापं केली होती. ती दोघं खात बसले होते वरण भाताबरोबर. दीदीला आमच्या व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही म्हणून ते तोंड लपवत होती. कबीरला आमच्या काहीच नाही वाटत. तो मस्त डाळ भात खाऊन माझ्याकडे बघत बसलेला, मम्मी कसले व्हिडिओ बनवते. बाहेर बघितलं तर पावसाचं वातावरण झालं होतं मस्त. मी पण जेवून घेतलं. आतमध्ये कबीर त्याचा फेवरेट शो बघत होता आणि बघता बघता झोपून गेला. त्याच्यावर मी पण झोपली.